कवितेमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते मी. आपण सर्वात आधी भारत मातेचं पूजन करणार आहोत आणि सुरुवात दीप प्रज्वलनाने करणार आहोत. तेव्हा सगळ्या विशेष कलाकारांना आणि त्यांच्या साथीदारांना मी विनंती करते आपण इथे यावं. दीप प्रज्वलन आणि भारत मातेचं पूजन करण्यासाठी. बरोबर संध्याकाळची वेळ दीप प्रज्वलन होत आहे. मन पूर्ण समर्पित करूने तो दीप लावूया एक. मन पूर्ण समर्पित करून तो दीप लावूया एक. सप्तसुरांचे करुणी इंधन लयतालाची करूया बात. सप्तसुरांचे करुणी इंधन लयतालाची करूया बात. ही अखंड संगीताची तेवती राहू दे ज्योत. ही अखंड संगीताची तेवती राहू दे ज्योत. सर्व कलाकारांनी आपल्या भारत मातेचं पूजन करावं अशी मी विनंती करते. आपल्या दोन्ही कार्यक्रमांचे कलाकार आलेले आहेत. भारत माता आपली जन्मभूमी, जननी जन्मभूमी स्वर्गावरती घरी असे तिचं पूजन आपण केलेलं आहे. आणि आपल्या संस्थेच्या आगळ्या वेगळ्या अशा नेहमीच्या प्रथेत आपण सुरुवात करणार आहोत की संपूर्ण वंदे मातरमनी जे आपल्यासमोर सादर करतायत मनाली खरे. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य श्यामलां मातरम. वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं पुण्यकुसुमितां
आता आमच्या डोळ्यासमोर उभी केलीस तू तुझ्या सुरांमधून. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण कार्यक्रमाच्या पहिल्या भागाला सुरुवात करतोय ते म्हणजे सौ तेजश्री मुळे कुलकर्णी यांचं कथ्थक. गेल्या 19 वर्षांपासून नृत्यालंकार गुरु निवेदिताताई रानडे आणि तालमणी श्री मुकुंदराज देव यांचं मार्गदर्शन तिला लाभतं आहे. ही दोन्ही नावं आपल्या ठाण्यासाठी नाही तर ह्या दोन्ही क्षेत्रांसाठी खूप मोठी अशी आहे. आधी गुरूंसाठी टाळ्या, मग शिष्यांसाठी. त्या अगोदर आपण एक थोडक्यात संस्थेचा परिचय करून घेऊया. परिचय करतायत सीमाताई दिघे. धन्यवाद. संस्थेतर्फे सर्वप्रथम मी सगळ्या कलाकारांचे स्वागत करते. तेजस्वी प्राजक्ता जोशी यांचे अत्यंत आभार. सगळ्या प्रेक्षकांचे स्वागत करते आणि थोडक्यात तुम्हाला तालसाधना या संस्थेविषयी सांगते. ठाण्यामध्ये गेली 40 वर्ष तालसाधना ही संस्था कार्यरत आहे. ज्येष्ठ तबलावादक कैलासवासी अप्पा कोंटे इथे जे कला क्षेत्रामध्ये त्यांना माहिती असतील तर अप्पा कोंटे आणि त्यांचे वायलिन वादक मित्र कैलासवासी तळेकर काका आणि श्री जयंतराव बापट यांनी तिघांनी मिळून 40 वर्षापूर्वी ही संस्था सुरू केली. संस्थेचं नाव त्यांनी ताल साधना हे ठेवलं. म्हणजे बहुतेक नावातच सगळं आलं. म्हणजे जो कलाकार ताल लय याची साधना करतो त्या कलाकाराला लोकांपर्यंत पोहोचवायचं हे संस्थेचं उद्दिष्ट. 2009 मध्ये अप्पांचं निधन झालं. त्याआधी म्हणजे संस्थेचं सुरुवात केल्यानंतर गेली 9 वर्ष त्यांनी ठाण्यामध्ये तबलावादनाच्या स्पर्धा चालू केल्या. त्या स्पर्धेमध्ये ठाण्यामध्ये ज्येष्ठ तबलावादक सुद्धा सहभागी झाले होते आणि त्यांनी बक्षिसं पण मिळवलं जयंतराव खंड. आणि 2022 मध्ये कोविड नंतर जयंतरावांनी श्री प्रतिभाई काका श्री सतीश जोशी यांना एकत्र घेऊन संस्थेचं पुनरुज्जीवन केलं. संस्थेला रजिस्टर नोंदणी केली आणि 2022 मध्ये पहिला कार्यक्रम झाला तो संपूर्ण वंदे मातरम स्पर्धा. ही संपूर्ण वंदे मातरम स्पर्धा घेण्याचं एक उद्दिष्ट होतं की ठाण्यात घराघरामध्ये वंदे मातरम म्हटलं जावं, वंदे मातरम पोहोचावं. त्या उद्दिष्टाने संस्थेने सगळ्या शाळांना आम्ही अप्रोच आलो, सगळ्या लोकांना अप्रोच झालो आणि प्रचंड चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. अगदी येऊरसारख्या आदिवासी पाड्यामधल्या लोकांनी पण येऊन सादरीकरण केलं. जूनमध्ये आपण 9 जूनला अप्पांची पुण्यतिथी असते. जूनमध्ये आपण एक कार्यक्रम करतो, संगीताचा कार्यक्रम करतो ज्याच्यामध्ये एकल वादन असतं, म्हणजे शास्त्रीय गायन किंवा तालवाद्य असतं. अशा प्रकारे आमची संस्था आता ह्या वर्षी प्रथमच वर्षातून 2-3 छोटेखानी कार्यक्रम करायचे ठरवले आणि आम्ही आपल्या सगळ्यांना अप्रोच झालो. आणि या छोटेखानी कार्यक्रमामध्ये पहिला कार्यक्रम हा पहिलं पुष्पापण म्हणू शकतो या कार्यक्रमाला. महिला दिनाचं औचित्य साधून 2 आपण महिला घेतल्या. त्यामध्ये तेजस्वी आणि सौ प्राजक्ता जोशी ह्या आहेत. तुमच्या सगळ्यांचे पुन्हा मी आभार मानते आणि आपण लवकरच कार्यक्रम सुरू करू. तेजस्वी पुन्हा माईक प्रतिकार केले. धन्यवाद. पहिल्या कलाकार आहेत त्या सौ तेजश्री मुळे कुलकर्णी. मी सांगितलं तसं गेल्या 19 वर्षांपासून नृत्यालंकार गुरु निवेदिताताई रानडे आणि तालमणी श्री मुकुंदराज देव यांच्याकडे त्या मार्गदर्शन घेत आहेत. त्या उत्तम अभिनेत्री सुद्धा आहेत. टीव्हीवर आपण त्यांना पाहिलेलं आहे. नाटकांमधून त्यांनी उत्तम भूमिका केलेली आहे. नाटकाची खूप उत्तम समज त्यांना आहे. पण त्या रमतात जास्त कथकमध्ये असं मी म्हणू शकते. विशेष प्रावीण्यासह त्यांनी नृत्यालंकार केलं नालंदामधून. त्यानंतर मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स केलं. एकीकडे पत्रकारिता बॅचलर ऑफ मास मीडियाही त्यांनी केलं आणि त्यानंतर अतिशय मानाची अशी फेलोशिप रंगसेतू फेलोशिप त्यांना 2023-2024 साठी मिळाली.
दिली जाते. दूरदर्शनच्या ग्रेडेड आर्टिस्ट त्या आहेतच. अनेक नृत्यनाट्यांचं उत्तम दिग्दर्शन त्या करतात. मी म्हटलं तसं अभिनयाचं अंग उपजत असल्यामुळे तेही त्या करतात. महाभारतामधल्या त्या 5 जणी असू दे किंवा हिंदी नृत्यनाट्य मुक्ता, ज्याचं लेखन दिग्दर्शन दोन्ही त्यांनीच केलेलं आहे. अतिशय वेगळी अशी संकल्पना असलेला तो कार्यक्रम आहे. G.A. कुलकर्णींची स्वामी ही लघुकथा आहे, त्यावर हे नृत्यनाट्य त्यांनी केलेले आहे. त्याचबरोबर रंगसेतूसाठी निरंतर एक प्रवास भारतीय आणि ग्रीक मायथॉलॉजीवर आधारित असलेला कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. त्यांचे अनेक कार्यक्रम आपण अनेक उत्सवांमध्ये पाहतो. मग तो ठाणे उत्सव असू दे, नालंदा नृत्य उत्सव असू दे किंवा राष्ट्रीय किंकिणी कीर्तन महोत्सव उज्जैन इथे त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. तरंग फेस्टिवलमध्ये, गोपीकृष्ण संगीत महोत्सवामध्ये आपण त्यांचं नृत्य नियमितपणे पाहत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला मिळालेली किंवा आपण प्राप्त केलेली कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे जास्त महत्त्वाचं मानते मी. कारण आपलं सगळं संगीत हे त्या संकल्पनेवर आधारित आहे, गुरुशिष्य परंपरेवर आधारित आहे. त्यामुळे त्यांनी हे सगळं आपलं नृत्याचं ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अनामत या संस्थेची स्थापना केलेली आहे, ज्यातून ते पुढच्या पिढीला सुद्धा नृत्याचं मार्गदर्शन करत असतात. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. मी 1-2-3 पुरस्कारांचा उल्लेख इथे करते. राजेंद्र गंगाणी कथ्थक अलंकरण किंवा श्रेष्ठ भारत सन्मान, राष्ट्रीय नृत्य गौरव पुरस्कार हे त्यांना मिळालेले आहेत. त्यांच्या या सगळ्या जडणघडणीमध्ये त्यांच्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे हे मी वैयक्तिकरित्या सांगू शकते. आणि त्याचबरोबर आता अशीच घरची साथ त्यांना मिळते आहे आणि ती अर्थातच साथ फक्त घरीच नाही, कार्यक्रमांमध्ये पण मिळते. आज त्यांच्या साथीला आहेत त्यांचे पती अथर्व कुलकर्णी, जे पंडित मुकुंदराज देवांचे शिष्य आहेत. त्याचबरोबर उस्ताद फजल कुरेशी यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभलं आहे. हार्मोनियमवर आहेत अमेय गांधी. आपल्याला अगदी चांगल्या ज्ञात असलेल्या आणि आपल्याला सगळ्या आवडत्या अशा सीमाताई शिरोडकर यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं आहे. त्याचबरोबर गायन साथ करणार आहेत सानिका राजवाडे नातू, ज्या ठाण्याच्या अपूर्वाताई गोखले यांच्या शिष्य आहेत. आणि पणंत करणार आहे साक्षी भोसले, जे सुद्धा नृत्यालंकार निवेदिता त्यांची शिष्य आहे. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पुढची सूत्र मी या सगळ्यांकडे देते. त्यापूर्वी मी संस्थेच्या सीमाताईंना विनंती करते आपण कलाकारांचा सन्मान करावा. तेजश्री मुळे कुलकर्णी. अथर्व कुलकर्णी. पहिला दिन म्हणून मला मान मिळालेला आहे. त्याचबरोबर हार्मोनियमवर अमेय गांधी. सानिका राजवाडे नातू. साक्षी भोसले. साक्षी भोसले. आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. सगळ्यांना एक विनंती आहे की आपण आता इथे पूर्णपणे रंगून आणि गुंगून जाणार आहोत, तेव्हा तो जो आपल्या बरोबर असलेला आहे मोबाईल, त्याला थोडीशी विश्रांती देऊया. तो सायलेंटवर टाकूया. टाकला असेल मगाशी तरी परत एकदा कन्फर्म करूया नक्की टाकलाय, म्हणजे असं मग होणार.
जो पवित्र गंगा कहलावी, जय गंगाधर शिव हर 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 ओम।
नमस्कार. मी सौ तेजश्री मुळे कुलकर्णी. मगाशी माझ्या परिचयात सांगितल्याप्रमाणे कथ्थक नृत्यालंकार सौ निवेदिता रानडे आणि कालमणी पंडित मुकुंदराजी देव यांची मी शिष्य आहे. मगाशी खूप मोठा परिचय दिला यांनी, पण जसं त्या परिचयाच्या शेवटी म्हणाल्या तसं अर्थातच घरच्यांच्या, पालकांच्या आणि आता माझ्या सासरच्यांच्या साथीशिवाय यातली कुठलीच गोष्ट शक्य नाही आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शंकर नृत्याची देवता नुकतीच महाशिवरात्री होऊन गेली आहे आणि या शंकरात जितकं पौरुषत्व आहे तितकंच स्त्रीत्वही दडलेलं आहे. या शंकराकडूनच अर्धनारी नटेश्वराची संकल्पना आपल्या संस्कृतीला मिळाली आहे आणि म्हणून अशा शंकराला शिवद्रुपदाने वंदन करून मी माझ्या कालप्रस्तुतीकडे वळते. इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे, माझ्या सर्व वडीलधाऱ्यांचे, आप्तेष्टांचं स्वागत करून आणि त्यांना अभिवादन करून सादर करते आहे ताल, तीन ताल, तालाचा राजा. माझ्या साथसंगत कलाकारांची ओळख तर झालेलीच आहे आणि त्यांची खरी खूबी काय आहे हे तुम्हाला आता माझ्या सादरीकरणामध्ये उलगडत जाईलच. त्यामुळे फार वेळ न दवडता आपण तालप्रस्तुतीला सुरुवात करूया. तत्पूर्वी तालसाधना सांस्कृतिक सेवा संस्था, जयंत कापड काका, सीमा दिघे काकू आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी ह्या अशा इतक्या सुंदर बैठक सदृश कार्यक्रमात माझं नृत्य सादरीकरण करण्याची मला संधी दिली, मला आमंत्रित केलं, त्याबद्दल खरेच खूप खूप धन्यवाद. फार वेळ न दवडता लगेचच तालाला सुरुवात करूया. या तालामध्ये आपण ज्या काही रचना बघणार आहात त्यातल्या बहुतांशी रचना, त्यांची नृत्य संरचना ही माझ्या गुरु कालमणी पंडित मुकुंदराजी देव यांची आहे आणि काही वेगळ्या रचनासुद्धा सादर करण्याचा प्रयत्न आहे त्या तालाच्या सादरीकरणामध्ये सांगितलं. सादर आहे ताल तीन ताल.
आम्ही शिकतो त्यांच्या परंपरेतले सर्व विद्यार्थी. या परंपरेचीच एक खासियत असलेला बोल बघा, धातिटे धातिटे धाधातिटे. इथे उपस्थित असलेल्या अनेकांना हा बोल माहीत असेल. याच बोलाच्या आणखी 2 वेगळ्या लई माझ्या गुरुजींनी मला शिकवल्या, त्या आज आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते.
बायकोच्या भांडणातली जी काही गोड तिखट चव असते त्याचा आम्हाला नुकताच प्रत्यय येऊ लागलेला आहे. तर ही एक गिनतीची बिहारी आपल्यासमोर सादर करण्याचा दोघेही आम्ही प्रयत्न करतोय. साधारणपणे आम्हाला दोघांना यात आमचं भांडणच दिसून आलं. बघा, भांडणात कोण समजून घेतलं ते मग हे कळेल. जे इथे दिसतं तसंच कायम नसतं हेही तुम्ही समजून घ्या. एक दो तीन चार पाँच छः सात आठ सात एक दो तीन चार पाँच छः सात एक दो तीन चार पाँच छः एक दो तीन चार पाँच एक दो तीन चार एक दो तीन चार 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 4 एक दो तीन चार पाँच छः सात आठ एक दो तीन चार पाँच छः सात एक दो तीन चार पाँच छः एक दो तीन चार पाँच एक दो तीन चार एक दो तीन 2 3 4 5 6 7 8 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 1 2 3 4 एक दो तीन चार पाँच छः सात आठ एक दो तीन चार पाँच छः सात एक दो तीन चार पाँच एक दो तीन चार पाँच एक दो तीन चार 1 2 3 तबल्याचे जगद्गुरू उस्ताद झाकीर हुसेनजी यांना दुर्दैवाने नक्कीच आदरांजली वाहण्याचा प्रसंग अख्ख्या संगीत क्षेत्रावर उद्भवला आहे. त्यांना आदरांजली म्हणून त्यांनी अतिशय प्रसिद्ध केलेली अशी रचना हिरणपरण प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करते. भूलचूक माफ. असं सांगायचे की एक सिनारिओ सांगायचे की जंगलात हरिण पळतंय आणि हरणाच्या मागे शिकारी त्याचा वेध घेतोय आणि हरणाला कळतं आणि हरणाच्या उड्या कशा त्या बंदिशीत दिसतात आणि ते वाजवायचे तेव्हा ते असं वाटायचं आम्ही नाही. आम्ही त्यांना आदरांजली म्हणून ही बंदिश फक्त घेतो. तीन तीन तास आचार्य पंडित सुखदेव महाराज बनारस घराण्याचे प्रवर्तक त्यांनी अनेक सुंदर सुंदर बोल कथ्थक सारखं लिहिले बघा. त्यातला
प्रयत्न आहेत. अनागत इथे ज्यांना कल्पना नाही आहे त्यांच्यासाठी सांगते. मगाशी म्हटल्याप्रमाणे संगीताची साधना सुरू केल्यानंतर तालात कसं राहायचं, सम कशी गाठायची याचं तुम्हाला पहिलं प्रशिक्षण दिलं जातं. पण काही काळाने थोडं पुढे आल्यानंतर सम कशी चुकवायची याचंही प्रशिक्षण दिलं जातं. अनागत हा सम चुकवण्याचाच एक प्रकार आहे बघा. मुद्दामून नाही ना, म्हणजे मुद्दामूनच चुकून नाही, ठरवून. माझ्या कालप्रस्तुतीच्या शेवटी जे काही तुम्ही पाहिलं ती सगळी माझ्या गुरूंची शिकवण होती आणि जे काही थोड्याफार चुका झाल्या त्या माझ्या होत्या. भावप्रस्तुतीकडे वळते. जसं मगाशी सीमा काकू म्हणाले तसं की हा जागतिक महिला दिनानिमित्तचा कार्यक्रम आहे. आपल्याला पंचकन्यांबद्दल अगदी लहानपणापासून शिकवलं जातं. अहिल्या मंदोदरी सीता, अहिल्या द्रौपदी सीता, तारा मंदोदरी कथा, पंचकन्या स्मरिनित्य महापातकनाशम. म्हणजे ह्या 5 स्त्रिया आपल्या पुराणातल्या, आपल्याला सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींमधल्या इतक्या महान, इतक्या श्रेष्ठ, त्यांनी त्यांच्या काळात त्यांच्या पातळीवर केलेलं कार्य इतकं सुंदर आहे आणि इतकं मोठं आहे की त्यांच्या स्मरणातही एका
विशिष्ट प्रकारची ताकद आहे असं आपल्याला समजवलं जातं. आज त्या पंचकन्यांमधलीच एक स्त्री आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे, मंदोदरी. रामायणामध्ये मंदोदरीची काय भूमिका आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अतिशय विराट, अतिशय ताकदवान अशा रावणाची ती पत्नी. एवढ्या विराट आणि इतक्या ताकदवान, गर्विष्ठ, अहंकारी राजाची पत्नी असून सुद्धा तिने सत्याची बाजू घेतली म्हणून तिला मोठेपणा प्राप्त झाला. परंतु ही सत्याची बाजू घेणं तिच्यासाठी किती कठीण होतं हे आज माझ्या सादरीकरणातून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करते, सादर करते मंदोदरी.
आपल्या लंकेतील अशोकवाटिकेत ठेवले तिला. मी तर असं ऐकलंय की अयोध्येची आहे ती आणि दिसायला अत्यंत सुंदर आहे म्हणे. अगं प्रिये, मी जिला पळवून आणले ती कोण आहे हे विचार तरी. ती रामाची पत्नी सीता आहे, जिच्या स्वयंवरात शिवधनुष्य उचलण्यात मी अपयशी ठरलो म्हणून समस्त दरबारात तिने हसून माझा या महापराक्रमी पुरुषाचा अपमान केला होता. आणि ह्याच प्रतिशोधाच्या भावनेने मी तिचे अपहरण केले आहे. अन्यथा मला तिच्यात काही रस नाही. मला फक्त तू आणि तूच प्रिय आहेस. कदापि नाही. या लंकापती रावणाचा अपमान म्हणजे विनाश. आणि हेच मला त्या राम आणि सीतेला दाखवून द्यायचं आहे. अगं, ही सीता किती साध्वी स्त्री आहे पाहिलंस का? या सोनेरी लंकेत असून सुद्धा वनवासाच्या व्रताचं पालन करते. समोर पंचपक्वान्न असून नुसता फलाहार करते. इतक्या भल्या भल्या स्त्रियांना दशरथ राजांनी वश केलं, परंतु आज तागत या सीतेला स्पर्श सुद्धा करू शकले नाहीत ते. साक्षात शिवशंकराचा परमभक्त आहे आणि तू राज्यकारभारात लक्ष द्यायची गरज नाही. एक स्त्री आहेस ना, स्त्रियांच्या मर्यादा ओळखून राहा.
मुंडा
कुमारी साक्षी भोसले, गायन सौ सानिका राजवाडे नातू, आणि संवादी श्री अमेय गांधी. खूप खूप धन्यवाद. साथीदार उत्तम लागतात आणि तरच कार्यक्रम खूप रंगतो याचा आपल्याला आता पुन्हा एकदा प्रत्यय आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. पण तुम्हाला दोघांना विचारायचं होतं जरा की आमच्याकडे तर घरी पोळी भाजी वरण भात वगैरे बनतं, तुमच्याकडे त्रिताल छपताल अर्धा वगैरे असा काही मेन्यू असतो का? नाही का? हा, ठीक आहे. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करूया आणि पुढच्या